इयत्ता 10वी गणित भाग 2 प्रकरण क्रमांक 7 महत्त्व मापन सराव संच 7.3. आज आपण सराव संच 7.3 या सराव संचामधील काही उदाहरणांचा सराव इथं आपण करणार आहोत. तर याच्यामध्ये पहिले उदाहरण काय पहा. वर्तुळाची त्रिज्या 10 सेमी आहे. वर्तुळ कंसाचे माप 54 अंश असल्यास त्या कंसाने मर्यादित केलेल्या वर्तुळपाकळीचे क्षेत्रफळ काढा. असा काय इथं प्रश्न आहे. आता इथं आपण पहिल्यांदा सुरुवातीला दिलेल्या बाबी ज्या आहेत तर त्या लिहूयात. इथं काय केलं आहे, वर्तुळाची त्रिज्या दिलेली आहे. वर्तुळाची त्रिज्या r बरोबर 10 सेमी दिलेलं आहे. त्याच्यानंतर वर्तुळ कंसाचे माप जे आहे, वर्तुळ कंसाचे काय आहे माप जे आहे तर ते थीटा दिलेलं आहे आणि ते किती आहे 54 अंश आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, वर्तुळपाकळीचे काय करायचे क्षेत्रफळ काढायचं आहे. म्हणून वर्तुळपाकळीचे क्षेत्रफळाचे सूत्र लिहूया आपण. क्षेत्रफळ बरोबर हे सूत्र काय आहे तर θ/360 गुणिले वर्तुळाचे क्षेत्रफळ. तर इथं πr वर्ग हे काय आहे वर्तुळाचे क्षेत्रफळ. तर हे काय झालं सूत्र झालेले आहे. वर्तुळपाकळीचे क्षेत्रफळाचे काय आहे सूत्र आहे. आता याच्यामध्ये आपण काय करूयात किमती घालूयात. इथं थीटा दिले आहे म्हणजे वर्तुळपाकळीचे काय केलं आहे माप दिलेले आहे. तर ते किती आहे 54 आहे छेद 360 गुणिले पायची किंमत पण इथे दिली आहे. पाय बरोबर किती दिलं आहे 3.14. मग हे 3.14 इथे लिहूयात गुणिले r म्हणजे त्रिज्या किती दिली आहे 10. आता rचा काय हा वर्ग आहे म्हणून 10 काय करायचे 2 वेळा गुणायचं आहे. तर इथं आपण काय करूयात आता भाग जातोय हा शून्याला शून्य गेले. त्याच्यानंतर इथं आता बघा 54 गुणिले 10 ने याला गुणल्यानंतर 1.0 इकडे येणार म्हणजे 31.4 छेद काय होणार आहे 36 येणार आहे. मग आता इथं भाग जातोय आपला. भाग घालून बघूया आपण. तीनचा भाग घालूया इथं. 3 एके 3 3 दोन्ही 6 3 एके 3 2 उरले 3 आठे 24. पुन्हा आता इथं काय होतोय 3 ने भाग जातोय 3 चौक 12 3 संग 18. मग आता इथं 2चा भाग जातोय 2 दोन्ही 4 2 त्रिक 6. याला 2 ने भाग जातोय 2 एके 2 2 एके 2 2 पंचे 10 आणि 2 साती 14. म्हणजे इथं आता आपला गुणाकार जो आहे तो किती येणार बघा 3 गुणिले 15.7 असा काय गुणाकार येणार आहे. इथं आपण सगळा भाग घालवला आहे. तर पहिल्यांदा आपण काय केलं आहे 3 भाग घालवला याला आणि नंतर काय केले शेवटी 2 ने भाग घालवला आहे आणि राहिल्या संख्या किती तर 3 गुणिले 15.7 राहिलेले आहेत. आता यांचा काय करायचं आपल्याला गुणाकार करायचा आहे. मग इथं गुणाकार करूया आपण 15.7 गुणिले 3 7 त्रिक 21 हातचा आले 2. त्याच्यानंतर 5 त्रिक 15 17 हातचा आला 1 3 एके 3 आणि 1 4 आणि 1 घर सोडून काय दशांश चिन्ह म्हणजे 47.1 हे काय झालं आपलं उत्तर आलेलं आहे. 47.1 हे काय चौरस सेंटीमीटर. म्हणून वर्तुळपाकळीचे क्षेत्रफळ बरोबर किती आलं
47.1 चौरस सेमी आलेला आहे. इथं आता दुसरं उदाहरण आपण पाहूयात. एका वर्तुळ कंसाचे माप 80 अंश आणि त्रिज्या 18 सेमी आहे, तर त्या वर्तुळ कंसाची लांबी शोधा, असा काय हा प्रश्न आहे. तर इथं कोणकोणत्या दिलेल्या बाबी आहेत तर त्या पहिल्यांदा आपण लिहून घेऊयात. तर इथं काय केलं आहे, वर्तुळ कंसाचे माप दिलेलं आहे. वर्तुळ कंसाचे माप म्हणजेच काय, थीटा दिलेला आहे आणि त्रिज्या जी आहे तर ती 18 सेमी दिली आहे. म्हणजे आर किती दिला आहे, 18 सेमी दिलेला आहे. 18 सेमी दिला आहे आणि थीटा जो आहे तर तो किती दिला आहे, थीटा जो आहे तर तो 80 अंश दिलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, वर्तुळ कंसाची लांबी शोधायची आहे. म्हणून वर्तुळ कंसाची लांबीचे सूत्र लिहूया आपण. वर्तुळ कंसाची लांबी बरोबर काय येणार आहे, थीटा छेद. इथं आपण वर्तुळ कंसाची लांबीचे सूत्र आपण लिहिलेलं आहे. काय पाहते, थीटा छेद 360 गुणिले 2 पाय आर, म्हणजे थीटा छेद 360 गुणिले परिघ. असं काय करू, याच्यावरून आपण काय करतो, वर्तुळ कंसाची लांबी काढतो. आता इथं काय केलं आपण, याच्या किमती घातलेल्या आहेत. थीटा आहे 80 छेद 360 गुणिले 2 गुणिले पायची किंमत किती दिली आहे, 3.14 दिलेली आहे, ती आपण इथं लिहिलेली आहे. आणि आर किती आहे, 18 सेमी. आता इथं आपण काय करू शकतो, भाग घालू शकतो बघा इथं. म्हणजे 18 एके 18, 18 दोन्ही 36. तर हे शून्य आणि हे शून्य गेले. तर 18 दोन्ही 36. आता बे एके बे आणि बे एके बे. आता इथं गुणाकार कुठला राहिला बघा, 8 गुणिले 3.14. तर इथं आपण काय केलं, हा गुणाकार केलेला आहे. 3.14 गुणिले 8. 8 चौक 32, हाताला आले 3. 8 एके 8 आणि 3 21, हाताला आले 2. 8 एक 24. 8 चौक 32, हाताला 3 आले. 8 एके 8, 8 आणि 3 11, हाताला आले 1. 8 एक 24 आणि 1 25. म्हणजे आणि 2 दशांश घरात सोडून काय आहे, इथं आपण पॉईंट दिलेला आहे. म्हणजे याचं उत्तर जे आहे तर ते किती आलं आहे, 25.12. 25.12 सेमी काय आहे, ही लांबी आहे. तर ही कशाची लांबी आहे, वर्तुळ कंसाची लांबी. म्हणून वर्तुळ कंसाची लांबी बरोबर किती येईल, 25.12 सेमी आलेली आहे. हे काय केलं, हे आपण उदाहरण सोडवलेलं आहे. हे काय केलं आपण, पहिलं जे उदाहरण आहे तर ते आपलं आहे इथं, आणि याच्यानंतर दुसरं उदाहरण आपण इथं सोडवलेलं आहे. ही दोन्ही उदाहरणं वहीमध्ये सोडवून घ्यायची आहेत. आता पुढील तिसरं उदाहरण पाहूयात. वर्तुळ पाकळीची त्रिज्या 3.5 सेमी असून तिच्या वर्तुळ कंसाची लांबी 2.2 सेमी आहे, तर वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ काढा, असं काय आहे, हे उदाहरण दिलेलं आहे. तर याच्यामध्ये दिलेल्या बाबी ज्या आहेत तर त्या लिहूया. पहिल्यांदा आपण त्रिज्या किती दिले, 3.5, म्हणजे आर दिलेला आहे 3.5 सेमी. त्याच्यानंतर वर्तुळ कंसाची लांबी म्हणजे एल दिला आहे, एल किती दिला, 2.2 सेमी दिलेले आहे. आणि वर्तुळ पाकळीचे काय करायचे, क्षेत्रफळ काढायचे आहे याच्यावरून. तर वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ बरोबर त्याचे सूत्र आपण लिहूयात. वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ बरोबर वर्तुळ कंसाची लांबी गुणिले त्रिज्या
छेद 2 हे काय आहे सूत्र आहे. काय सूत्र पहा अजून एकदा. वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ बरोबर वर्तुळ कंसाची लांबी गुणिले त्रिज्या छेद 2. आता आपण याच्यात काय करूयात किमती घालूयात. वर्तुळ कंसाची लांबी किती आहे 2.2 एल गुणिले त्रिज्या आर छेद 2. तर इथं लांबी 2.2 गुणिले त्रिज्या 3.5 छेद का होणार आहे 2 येणार आहे. तर भाग जाईल 2चा बे के बे पॉईंट बे के बे. म्हणजे इथं गुणाकार किती आला बघा 1.1 गुणिले 3.5. तर आता गुणाकार करूया आपण 3.5 गुणिले 1.1. तर पहिल्यांदा दशांश न घेता हा फक्त गुणाकार करून घेऊया. 11 पाचे 55 हातचा आले 5 11 त्रिक 33 आणि 5 38. आता इथं हा 1 आणि 2 अशी 2 काय आहेत घरं सोडून दशांश चिन्ह येणार इथं. म्हणून 3.85 काय आपलं चौरस सेमी हे काय आहे वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ. म्हणून वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ किती येणार 3.85 चौरस सेमी. तर हे काय केलं आपण हे तिसरं उदाहरण पण इथं सोडवून पाहिलेलं आहे. आता पुढील उदाहरण पहा. वर्तुळाची त्रिज्या 10 सेमी आहे. त्याच्या एका वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ 100 चौरस सेमी आहे. तर तिच्या संगत विशाल वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ काढा असा प्रश्न आहे. पायची किंमत दिली 3.14. आता या आकृतीवरून आपण थोडंसं हे आपण लक्षात घेऊयात समजावून घेऊयात की इथं काय केलं आहे वर्तुळ पाकळीचे एका वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ दिलेलं आहे आणि तिच्या संगत विशाल वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ विचारलेलं आहे. म्हणजे इथं काय आहे इथं हे लघु वर्तुळ पाकळी आहे. इथं दिलेली जी आहे तर ती काय आहे लघु वर्तुळ पाकळी आहे. म्हणजे ह्या लघु वर्तुळ पाकळीचं जे क्षेत्रफळ आहे तर ते किती आहे 100 आहे. आणि विचारले काय ह्या विशाल वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ विचारलेलं आहे. आता मग याच्यासाठी आपल्याला पूर्ण वर्तुळाचे क्षेत्रफळ सुरुवातीला काय करायला पाहिजे काढायला पाहिजे आणि त्याच्यामधून ह्या लघु वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ वजा केल्यानंतर आपल्याला विशाल वर्तुळ पाकळीचे जे क्षेत्रफळ आहे तर ते आपल्याला मिळेल. तर म्हणून आपण पहिल्यांदा सुरुवातीला ज्या दिलेल्या बाबी आहेत तर त्या लिहूयात. तर इथं आपल्याला त्रिज्या दिली आहे. त्रिज्या म्हणजेच काय आर दिला आहे तो किती आहे 10 सेमी आहे 10 सेमी. आता ह्याच्यानंतर आपल्याला काय दिलं आहे लघु वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ दिलेले आहे. लघु वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ दिलेलं आहे. किती आहे ते 100 चौरस सेमी. तर आता आपण काय करूयात वर्तुळाचे क्षेत्रफळ सुरुवातीला काढूयात. तर त्याचे सूत्र लिहू आपण. वर्तुळाचे क्षेत्रफळ वर्तुळाचे क्षेत्रफळाचे सूत्र काय आहे पाय आर वर्ग. ह्याच्यामध्ये किमती घालूया. आता पायची किंमत किती दिली आहे 3.14 गुणिले आर किती दिला आहे 10. 10चा वर्ग असल्यामुळं 10 गुणिले 10 आपण केलं. तर हे केल्यानंतर आपल्याला किती येणार बघा उत्तर. इथं काय येणार आहे 3.14 गुणिले 100 येईल. आता हे 2 शून्य ह्याच्यावर दिल्या की हे दशांश इकडे येतील. म्हणजेच इथं 314 एवढं काय होणार आहे आपल्याला हे वर्तुळाचे क्षेत्रफळ मिळालेले आहे 314 चौरस सेंटीमीटर. आता आपल्याला काय करायचं बघा
या क्षेत्रफळावरून आपल्याला विशाल जे वर्तुळपाकळी आहे तर तिचे काय करायचे, क्षेत्रफळ काढायचे आहे. तर मगाशी सांगितल्याप्रमाणे काय करायचं, आता आपल्याला पूर्ण वर्तुळाचे क्षेत्रफळ मिळालेले आहे. तर त्याच्यामधून काय करायचं, हे लघुवर्तुळाचे क्षेत्रफळ वजा करायचं. म्हणून विशाल वर्तुळपाकळीचे क्षेत्रफळ बरोबर काय येणार आहे, वर्तुळाचे क्षेत्रफळ वजा काय येईल, संगत लघु वर्तुळपाकळीचे क्षेत्रफळ वजा लघु वर्तुळपाकळीचे क्षेत्रफळ. आता वर्तुळाचे क्षेत्रफळ किती आहे, 314 आहे. 314 वजा लघुवर्तुळपाकळीचे क्षेत्रफळ किती आहे, 100 आहे. वजा 100 बरोबर 314 मधून 100 गेले 214. 214 हे काय झालं, चौरस सेमी. तर हे कशाचे क्षेत्रफळ आले, विशाल वर्तुळपाकळीचे क्षेत्रफळ. म्हणून संगत विशाल वर्तुळपाकळीचे क्षेत्रफळ 214 चौरस सेमी. तर हे काय केलं आपण, इथं उदाहरण सोडवलेलं आहे. हे काय चौथं उदाहरण आपण सोडवलेलं आहे इथं. आता पुढील उदाहरण पहा. 15 सेमी त्रिज्या असलेल्या एका वर्तुळपाकळीचे क्षेत्रफळ 30 चौरस सेमी असेल तर संबंधित वर्तुळकंसाची लांबी काढा, असा काय हा प्रश्न आहे. तर इथं आपल्याला ज्या दिलेल्या बाबी आहेत तर त्या पहिल्यांदा आपण लिहूयात. इथं काय काय दिलं आहे बघा, त्रिज्या दिलेली आहे 15 सेंटीमीटर. मग आर बरोबर किती आहे, 15 सेमी. त्याच्यानंतर एका वर्तुळपाकळीचे क्षेत्रफळ जे आहे तर ते 30 चौरस सेमी आहे. म्हणून इथं आपण लिहूयात वर्तुळपाकळीचे क्षेत्रफळ. वर्तुळपाकळीचे क्षेत्रफळ किती आहे, 30 चौरस सेमी. आता या एवढ्या दिलेल्या माहितीवरून आपण काय करूया, सूत्र लिहूया आणि वर्तुळकंसाची जी लांबी आहे तर ती काय करायची, आपल्याला काढायची आहे. तर सूत्र कोणतं येईल बघा, वर्तुळपाकळीचे क्षेत्रफळ बरोबर वर्तुळपाकळीचे क्षेत्रफळ बरोबर L गुणिले R, म्हणजे वर्तुळपाकळीची लांबी गुणिले त्रिज्या छेद 2 हे काय आहे, सूत्र आहे. म्हणून आपण या सूत्रामध्ये काय करूयात, किमती घालूयात. आता आपल्याला वर्तुळपाकळीचे क्षेत्रफळ दिलेलंच आहे, ते किती आहे, 30 आहे. ते लिहूया इथं. आपल्याला लांबी काय करायची आहे, काढायची आहे. म्हणून इथं L गुणिले R किती आहे दिला आहे, 15 दिलेला आहे, छेद 2. आता आपल्याला Lची किंमत काढायची आहे. म्हणून आपण याला काय करूया, याचं पक्षांतर करूयात. इथं छेदस्थानची संख्या अंशस्थानी जाईल आणि अंशस्थानची संख्या छेदस्थानी येईल. म्हणजे इथं 30 गुणिले 2 छेद का होणार आहे, 15 बरोबर L. आता भागाकार करूया आपण. 15 एके 15, 15 दोन्ही 30. म्हणून L बरोबर किती झाले बघा, 2 गुणिले 2 किती आले, हे 4. तर वर्तुळ कंसाची
लांबी जी आहे तर ते किती आले 4 सेंटीमीटर आले. म्हणून आपण इथं उत्तर लिहूया आपण आता. वर्तुळ कंसाची लांबी बरोबर वर्तुळ कंसाची लांबी बरोबर किती आहे 4 सेंटीमीटर आहे. हे काय केलं इथं उदाहरण आपण सोडवलेलं आहे. आता इथं 6वं उदाहरण आपण पाहूयात. इथं एक शेजारील आकृतीत वर्तुळाची त्रिज्या 7 सेमी आहे आणि मापकंस MBN बरोबर 60 अंश आहे. तर पहिल्यांदा सुरुवातीला वर्तुळाचे क्षेत्रफळ काढा. त्याच्यानंतर OMBN या कंसाचे काय करायचं क्षेत्रफळ काढायचं आहे. आणि नंतर OMCN या विशाल जो वर्तुळपाकळी आहे तर त्याचं काय करायचं आहे क्षेत्रफळ काढायचं आहे. तर याच्यामध्ये सुरुवातीला या आकृतीमध्ये काय केले दिलेली ही माहिती आपण दिलेली माहिती आहे. इथं त्रिज्या जी आहे तर ती किती आहे 7 सेमी आहे आणि याचं माप जे आहे तर ते 60 अंश आहे. तर इथं दिलेल्या बाबी आपण लिहूया. पहिल्यांदा इथं त्रिज्या दिलेली आहे किती त्रिज्या दिली आहे 7 आहे 7 सेमी. आणि काय केलं आहे तर इथं या कोणाचे माप दिलेलं आहे म्हणजे थीटा दिला आहे. थीटा किती दिला आहे 60 अंश दिलेला आहे. कारण जेवढं कंसाचं माप असतं तेवढंच काय असतं या कोणाचं माप असतं. पहिल्यांदा सुरुवातीला आपण काय करूया इथं वर्तुळाचे क्षेत्रफळ काढायला सांगितलं आपल्याला. म्हणून आधी आपण वर्तुळाचे क्षेत्रफळाचे सूत्र लिहूया. वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर काय वर्तुळाचे क्षेत्रफळ πr वर्ग. ह्याच्यामध्ये किमती घेऊया. पायची किंमत 22/7 घेऊयात गुणिले r किती आहे 7 आहे 7चा वर्ग घ्यायचा म्हणजे 7चा 2 वेळा गुणाकार. इथं भाग गेला 7 एके 7 7 एके 7. आता हा किती राहिले 22 गुणिले 7. तर हे किती आलं 22ने 7ला गुणायचं आहे म्हणजे 7 दोन्ही 14 हातचा आला 1 7 दोन्ही 14 ने 1 15 154 चौरस सेमी हे काय झालं वर्तुळाचं क्षेत्रफळ आलं. आता आपल्याला पुढचं काय काढायचं आहे आपल्याला तर इथं आता आपल्याला काय करायचं आहे MCN हा जो वर्तुळ कंस आहे किंवा वर्तुळपाकळी आहे तर त्याचं काय करायचं क्षेत्रफळ काढायचं आहे. मग दुसऱ्यांदा आपण दुसरं लिहूया क्षेत्रफळ OMBNचे क्षेत्रफळ बरोबर काढूया आपण. आता याचं क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे तर थीटा छेद 360 गुणिले वर्तुळाचे क्षेत्रफळ म्हणजेच काय πr वर्ग. मग याच्यामध्ये किमती घालूया. थीटा किती दिलं आहे 60 दिलेलं आहे छेद 360 गुणिले पायची किंमत किती 22/7 गुणिले rचा वर्ग घ्यायचा म्हणजे इथं r किती आहे 7 आहे 7 गुणिले 7. इथं भाग घालूया पहिल्यांदा 7 एके 7 7 एके 7 आणि हे 0 गेले. इथं 6 एके 6 6 6 36. तर याला भाग घालूया आपण 2 त्रिक 6 2 एके 2 आणि 2 एके 2 म्हणजे इथं गुणाकार किती राहिला बघा इथं 11 गुणिले 7 छेद किती आलं 3. मग 11 7 77 77 छेद काय आलं 3 आलं. 77ने आता 3ला काय करायचं भागायचं आहे 77 भागिले 3 करूया आपण इथं. 3 दोन्ही 6 1 उरला 7ला उतरून घेतले 3 5 15 येणार इथं 3 5 15 2 उरले तर दशांश चिन्ह दिलं तर ह्याच्यावर 0 दिलं आपण. आता 3 संग 18 येणार इथं आणि 2 परत 2 उरले असं हेच काय होणार आहे पुन्हा पुन्हा येणार आहे. मग आता इथं आपण हे लिहू शकतो
हे परत परत आले आहेत, आता असंच परत परत पुन्हा येईल. मग इथं आता 6 आहे, 5पेक्षा मोठी संख्या, म्हणजे इथं आपण एक वाढवून घेऊ शकतो, म्हणजे बरोबर 25.7 घेऊ शकतो आपण. इथं 25.7 काय झालं, इथं याचं क्षेत्रफळ आलेलं आहे चौरस सेमी. आता आपल्याला काय करायचं आहे, तर MCNचं क्षेत्रफळ काढायचं आहे, म्हणजे OMCN. पूर्ण वर्तुळाचे क्षेत्रफळ काढलं सुरुवातीला आपण, त्याच्यानंतर हा जो लघु वर्तुळ पाकळी आहे हिचं क्षेत्रफळ काढलं. आता विशाल वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ काढायचं आहे. म्हणजे आता आपण इथं काय करू शकतो बघा, पूर्ण वर्तुळाचे क्षेत्रफळ वजा या OMBN याचं क्षेत्रफळ वजा करू शकतो, आणि आपण हे पूर्ण OMCNचं क्षेत्रफळ आपण काढू शकतो. तर म्हणून तिसरं आपण उदाहरण तर काय, तिसऱ्या भाग याच्यामधला काय आहे बघा, तर इथं काय करायचं आहे आपल्याला, क्षेत्रफळ काढायचं आहे कोणाचं, OMCNचं क्षेत्रफळ काढायचं आहे. बरोबर. तर वर्तुळाचे क्षेत्रफळ वजा काय आहे, जो लघुकंस आहे OMBN हा काय आहे, लघुवर्तुळ पाकळी जी आहे तर तिचं क्षेत्रफळ काय करायचं, याच्यातून वजा करायचं. आता पहा, तर मगाशी आपण काय केलं, वर्तुळाचे क्षेत्रफळ काढले आणि MBNचं पण काय केलं, क्षेत्रफळ काढलेलं आहे. तर याच्यामधनं हे क्षेत्रफळ काय करायचं आहे, वजा करायचं आपल्याला. म्हणून वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर काय बघा, इथं 154 वजा 25.7. तर ही वजाबाकी आपण करूयात. 154मधून काय केले, 25.7 वजा केले. इथं इकडनं हातचा घेतला आणि इथं 3 उरले. आता 14तनं 6 गेले, 8 उरले. हाताला 1, 5मधून 3 गेले, 2 उरले, आणि 1मधून 0 गेले, 1 उरले. म्हणजे 128.3 चौरस सेमी हे काय झालं, याचं क्षेत्रफळ आलेलं आहे. म्हणून आता आपण इथं उत्तर लिहूया. पहिल्याचं उत्तर काय आहे बघा, वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर किती काढलं, 154 चौरस सेमी. मग त्याच्यानंतर आपण कशाचं काढलं क्षेत्रफळ, OMBNचे क्षेत्रफळ काढले. तर ते किती आलं, 25.7 चौरस सेमी. आणि आता तिसरं जे आहे तर ते सोडवलं आपण. तिसरा भाग ह्याच्यातला क्षेत्रफळ कुठला, कशाचं काढलं, MCNचे काय केले, क्षेत्रफळ काढले. ते किती आलं, 128.3 चौरस सेमी. तर इथं काय केलं आपण, हे जे 6वं उदाहरण आहे तर ते सोडवलेलं आहे. तर याच्यामध्ये आणखीन काही उदाहरणे आहेत उदाहरण संग्रहामध्ये. या सराव संचामध्ये आणखीन काही उदाहरणं आहेत. तर ही जी उदाहरणं आहेत तर ती विद्यार्थ्यांनी काय करायचे आहेत, सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे.